नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्या भरतीची जाहिरात आरोग्य विभाग यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। स्टाफ नर्स, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर यासारखी विविध पदे 38 रिक्त जागांसाठी भरल्या जात आहेत, ज्यामध्ये स्टाफ नर्स पदाच्या जास्तीत जास्त जागा महिलांच्या भरल्या जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या पदांसाठी कोणतीही एक्झाम होणार नाही, तितका बेनिफिट तुम्हाला या पदासाठी मिळणार आहे। त्यामुळे महिलांनी आवर्जून इथे अर्ज करायचा आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता। त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे। तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे। तर आज आपण या पदासाठी असणारी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM आरोग्य विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये स्टाफ नर्स पदाकरता, MPW मेल पदाकरता आणि लाईव्ह हेल्थ व्हिजिटर करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट टोटल 38 जागांसाठी आरोग्य विभाग NHM यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्या पदभरतीची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या पदासाठी जास्तीत जास्त जागा मित्रांनो स्टाफ नर्स पदासाठी देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये फक्त 2 जागा पुरुष उमेदवारांकरता असणार आहे आणि बाकी जागा महिलांकरता भरल्या जात आहेत। तेव्हा महिलांनी आवर्जून इथे अर्ज सादर करायचा आहे। स्टाफ नर्स पदाच्या टोटल 32 जागा महिलांकरता या ठिकाणी असणार आहे। तर या पदासाठी जी काही शिक्षण पात्रता लागणार आहे, वयाची अट लागणार आहे, वेतन असणार आहे, अटी व शर्तीची माहिती असणार आहे किंवा अर्ज सादर करण्याबाबतची माहिती असणार आहे, याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची कोणतीही अपडेट तुमच्यापासून या ठिकाणी मिस होणार नाही। तर बघा मित्रांनो, स्टाफ नर्स या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। टोटल 34 जागा इथे भरल्या जात आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फक्त 2 जागा पुरुष उमेदवारांकरता या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि बाकीच्या जागा आहे त्या महिलांकरता असणार आहे। तेव्हा महिलांनी आवर्जून इथे अर्ज सादर करायचा आहे। वयाची अट जी आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी ती ओपन कॅटेगरीमध्ये 38 वर्ष असणार आहे, तर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 43 वर्ष वयाची अट दिल्या गेलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, कॅटेगरीमध्ये या ठिकाणी बघू शकता टोटल 34 जागा इथे दिलेली आहे। तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती जागा आहे याबाबतची माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊन त्या पदासाठी कॅटेगरीनुसार अर्ज सादर करू शकता। 20,000 रुपये एकत्रित मानधन या पदासाठी असणार आहे। त्याकरता कोणताही अनुभव लागणार नाही। शिक्षण पात्रता जी आहे तुमचं GNM झालेलं असेल, BSc नर्सिंग झालेलं असेल किंवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्टाफ नर्स या पहिल्या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर MPW मेल या दुसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। फक्त पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्याच्या 3 जागा इथे भरल्या जात आहे आणि जी काही वयाची अट आहे ती ओपन कॅटेगरीमध्ये 38 वर्ष, तर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 43 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे। EWS करता 1 जागा आणि ओपन कॅटेगरीमध्ये 2 जागा, अशा टोटल 3 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। आणि जी काही वेतन आहे ते 18,000 रुपये या ठिकाणी प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर तुम्ही या ठिकाणी विज्ञान शाखेमधून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच विज्ञान शाखेमधून 12वी उत्तीर्ण असाल किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केलेला असाल आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असाल किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेले नियम वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असाल किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेलं सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजेच स्वच्छता निरीक्षकचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक किंवा त्या संबंधित समकक्ष अभ्यासक्रम या ठिकाणी उत्तीर्ण झालेला असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। MPW मेल या पदासाठी ही रिक्रुटमेंट 3 जागेसाठी या ठिकाणी होत आहे। 18,000 रुपये एकत्रित मानधन या पदासाठी असणार आहे। तर दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। त्यानंतर लाईव्ह हेल्थ व्हिजिटर स्टाफ नर्स फिमेल करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। या पदाच्या टोटल 1 जागा भरल्या जात आहे। वयाची अट अर्ज करण्यासाठी ओपन कॅटेगरीमध्ये 38 वर्ष, तर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 43 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहे। EWS कॅटेगरीमध्ये हे पद भरल्या जात आहे। तर या पदासाठी जे काही वेतन आहे ते 20,000 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तुमचं GNM झालेलं असेल, BSc नर्सिंग झालेलं असेल, त्यासोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या तिसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो 3 पदांकरता ही रिक्रुटमेंट 38 रिक्त जागासाठी या ठिकाणी होत आहे। त्यामध्ये स्टाफ नर्स पदाच्या जास्तीत जास्त जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत।
तर या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या पदाच्या उमेदवारांकरता काही अटी व शर्ती लागू असणार आहेत. तर या अटी व शर्तीच्या अधीन राहूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. तर त्या अटी व शर्ती कशा पद्धतीच्या आहेत याबाबतची माहिती मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेवट या पदासाठी जो काही ऑफलाईन अर्ज आहे तो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याची सुद्धा माहिती मी देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा मित्रांनो, MPW मेल या पदाकरता तुम्ही अर्ज सादर करत असाल तर उमेदवाराने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेलं स्वच्छता निरीक्षक किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेलं स्वच्छता निरीक्षक किंवा त्या संबंधित समकक्ष अभ्यासक्रम ज्या संस्थेमधून तुम्ही पूर्ण केलेला आहे ती संस्था शासन मान्यता असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची अटी व शर्ती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर ठिकाणी बघा मित्रांनो, स्टाफ नर्स पदासाठी ज्या काही 34 जागा या ठिकाणी होत्या त्यामधून फक्त 2 जागा पुरुष उमेदवारांकडून या ठिकाणी भरल्या जाणार आहे. बाकी ज्या जागा आहेत त्या महिलांकरता असणार आहे. तेव्हा महिलांनी या ठिकाणी आवर्जून अर्ज सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती इथे देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये वयाची अट जी आहे ती 18 वर्ष, त्या उमेदवाराचे वय कमी नसावे आणि जी काही कमाल वयाची अट आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष तर मागास वर्ग प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत जे कर्मचारी असेल त्यांच्याकरता वयोमर्यादेमध्ये शिथिलता असणार आहे. तर ती वयोमर्यादेत शिथिलता कशा प्रकारे आहे, त्याच्या काय पॉलिसी आहे याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर त्याची सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती आहे मित्रांनो, त्या सर्व अटी व शर्ती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर त्या संपूर्ण अटी व शर्तीची माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदांसाठी अर्ज सादर करू शकता. सविस्तर जाहिरात, पात्र अपात्र उमेदवारांची यादी, निवड प्रतीक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नोटीस बोर्डावर किंवा जिल्हा परिषद धाराशिव यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे. तेव्हा या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही याबाबतची सविस्तर माहिती, ही सविस्तर जाहिरात या ठिकाणी बघू शकता. तर आजच्या ज्या काही पदभरतीची ही जाहिरात आहे ही जाहिरात मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा, जेणेकरून या पदभरतीची जाहिरात किंवा इतर निघणाऱ्या भरतीबाबतची माहिती तुम्हाला वेळेवर या ठिकाणी मिळेल. त्याची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. या ठिकाणी बघा, जी काही निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे त्याबाबतची माहिती इथे दिली गेलेली आहे. तर या पदासाठी मित्रांनो कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही. गुणांकन पद्धतीने तुमची एक निवड यादी तयार करण्यात येणार आहे गुणांकन पद्धतीने. तर ते गुणांकन पद्धत कशा प्रकारे आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर जे तुमचं या ठिकाणी शिक्षण झालेलं असेल तर त्या शिक्षणाची जे काही अंतिम वर्ष आहे त्या अंतिम वर्षामध्ये मिळालेले जे काही गुण आहे त्या गुणांच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी गुण मिळणार आहे. तर 50 गुण या ठिकाणी अधिकतम गुण म्हणून इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा तुमचं अधिक शिक्षण या ठिकाणी झालेलं असेल तर त्याकरता सुद्धा या ठिकाणी गुण असणार आहे. तर अधिकतम गुण म्हणून 20 गुण या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर संबंधित पदाशी तुम्हाला जे काही निगडित अनुभव आहे शासकीय किंवा खाजगी कामाचा त्याकरता सुद्धा या ठिकाणी गुण असणार आहे. तर त्याकरता अधिकतम गुण मित्रांनो 30 देण्यात आलेले आहे. तर एकूण मित्रांनो 100 गुण या ठिकाणी असणार आहे आणि त्याप्रमाणे तुमची या ठिकाणी गुणांकन पद्धतीने निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर याबाबतची सर्व माहिती या ठिकाणी जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवारांना 100 रुपयाचा बॉन्ड पेपरवरती विहित नमुन्यात या ठिकाणी करार पद्धतीने सादर करावायचा आहे आणि जी काही अर्ज शुल्क आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. तर राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. जे काही या ठिकाणी अर्ज फी आहे तो अर्ज फी या ठिकाणी डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. तर कोणाच्या नावाने या ठिकाणी भरायचं तर बघा, डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड FW सोसायटी OSBD अदर प्रोग्राम यांच्या नावाने तो DD या ठिकाणी भरून तो अर्ज आणि DD या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. तर अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी पाठवायचा आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता 4 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तो काही अर्ज आहे तो तुम्हाला जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मारवाडी गल्ली धाराशिव या ठिकाणी सादर करायचा. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी विभागाचा ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे. टपालद्वारे सादर केलेले अर्ज हे फक्त अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतच या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहे. त्यानंतर टपालद्वारे प्राप्त होणारे जे काही अर्ज आहे ते विचारात घेतले जाणार नाही. तेव्हा मित्रांनो, दिलेल्या कालावधीमध्येच तुम्हाला या ठिकाणी अर्ज या दिलेल्या ॲड्रेसवर सादर करायचा आहे. तर त्या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी जोडायची तर या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी जी काही तुमची शैक्षणिक अर्हता झालेली असेल त्याची सर्व प्रमाणपत्र, गुणपत्रिका, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, चालू वर्षाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, MSCIT प्रमाणपत्र, इतर काही आवश्यक प्रमाणपत्र या ठिकाणी ज्या काही लागणार आहे अटी व शर्तीच्या नियमात राहून ते सर्व तुम्हाला कागदपत्रे त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडायचे, म्हणजेच त्याच्या सांख्यांकित केलेल्या प्रती या ठिकाणी
जोडायचे आहे त्या अर्जासोबत आणि अशा प्रकारे तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर दिलेल्या कालावधीमध्ये या ठिकाणी पोस्टाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं. तर या पदासाठी जो काही अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना या जाहिरातीसोबत या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. तो अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याची माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मित्रांनो, ज्या पदांसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करत आहात त्या पदाची नाव इथे लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज आकाराचा फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही एक्झॅक्ट पोस्ट आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करत आहात त्या पदाचे नाव इथे लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव इथे लिहून घ्यायचे आहे, त्यांच्या अर्जदाराच्या वडिलांचे नाव लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचं जे काही ब्लड ग्रुप असेल ते इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जेंडर जे असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्यांचं मॅरिटल स्टेटस, तुम्ही विवाहित आहात अविवाहित इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर NHM एम्प्लॉईज आहात का ते इथे यस किंवा नो मध्ये टाकून घ्यायचं आहे. तुमचं राष्ट्रीयत्व काय आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचं रिलिजन कोणतं आहे म्हणजे कॅटेगरी कोणती आहे ती इथे टाकून घ्यायची आहे. कॅटेगरीची जात कोणती आहे ती इथे टाकून घ्यायची आहे. तुम्ही कास्ट सर्टिफिकेट इथे जोडणार आहात की नाही ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट डिटेल्स बाबत इथे माहिती लिहून घ्यायची आहे. त्या बँके थ्रू तुम्ही या ठिकाणी डीडी भरलेला आहे त्याची तारीख, डीडीचा नंबर, डीडी अमाऊंट कितीची आहे ती इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस इथे लिहून घ्यायचा आहे, प्रेझेंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस. त्यानंतर कम्प्युटर प्रोफिशियन्सी आहे का, त्यानंतर तुमची शिक्षण पात्रता या ठिकाणी कोणत्या प्रकारची या ठिकाणी झालेली आहे ती संपूर्ण माहिती इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स आहे का ते इथे टाकून घ्यायचे आहे आणि खाली सिग्नेचरच्या जागी तुम्हाला सही करून त्या ठिकाणी तुमचं नाव, तुमचं प्लेस आणि या ठिकाणी तारीख तिथे टाकून तो अर्ज संपूर्णपणे या ठिकाणी भरायचा आहे आणि या अर्जासोबत आपल्या ज्या काही शैक्षणिक कागदपत्र आहेत ती या ठिकाणी जोडून ॲड्रेसवर दिलेल्या कालावधीमध्ये पाठवायचा आहे. 4 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे 3 पदांकरता ही रिक्रुटमेंट 38 रिक्त जागांसाठी आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.